आपण अनेकदा बातम्यांमध्ये वाचतो की सरकारी अधिकाऱ्याला निलंबित केलं किंवा कामावरून काढून टाकलं. हो, अगदी. पण या मथळ्याच्या मागे नेमकं काय घडतं? म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याकडून जेव्हा गंभीर चूक होते तेव्हा प्रशासकीय यंत्रणा नक्की कशी काम करते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण ही प्रक्रिया वाटते तितकी सरळ किंवा सोपी नसते. यात कायद्याचे नियम आहेत, नैसर्गिक न्यायाची तत्त्व आहेत आणि त्या कर्मचाऱ्याच्या अनेक वर्षांच्या सेवेचा विचार, या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. अगदी. आणि आज आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका विशिष्ट शिक्षेच्या माध्यमातून शोधणार आहोत. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या एका जबर शिक्षेबद्दल, ती म्हणजे सक्तीची सेवानिवृत्ती. बरोबर. यासाठी आपण जबर शिक्षा, सक्तीची सेवानिवृत्ती या श्री विष्णुकांत बोरसे यांच्या दस्तावेजाचा आधार घेतला आहे. ते स्वतः कृषी विभागाचे निवृत्त अधीक्षक आणि या विषयाचे अभ्यासक आहेत. आणि ही प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक काल्पनिक उदाहरण वापरूया का? हो, उत्तम कल्पना आहे. समजा श्री कुलकर्णी नावाचे एक प्रामाणिक आणि अनुभवी अधिकारी आहेत. अनेक वर्ष त्यांनी चांगली सेवा केली आहे, पण त्यांच्याकडनं एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अनवधानाने एक गंभीर आर्थिक चूक होते. ओके. आता त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? आपण श्री कुलकर्णींच्या या प्रवासातून ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ. छान. चला तर मग या विषयाची उकल करूया. श्री कुलकर्णी यांच्यावर आता शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. तर सुरुवातीला शासकीय सेवेत अशा शिक्षांचे एकूण प्रकार किती आहेत? तर बघा, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1939 म्हणून एक नियम आहे. त्यानुसार शिस्तभंगाच्या शिक्षेचे एकूण 9 प्रकार आहेत. यात स्पष्ट विभागणी केली आहे. यापैकी 6 शिक्षा या सौम्य किंवा किरकोळ मानल्या जातात. सौम्य म्हणजे उदाहरणार्थ समज देणे किंवा एखादी वेतनवाढ रोखणे, अशा प्रकारची शिक्षा का? अगदी बरोबर. यात कर्मचाऱ्याला लेखी समज देणे, त्याच्या नोंदींमध्ये ठपका ठेवणे किंवा काही काळासाठी त्याची वेतनवाढ रोखणे, अशा गोष्टी येतात. म्हणजे ज्याचा परिणाम तात्पुरता असतो आणि करिअरवर खूप मोठा डाग लागत नाही. हो, पण उरलेल्या ज्या 3 शिक्षा आहेत ना, त्यांना जबर शिक्षा किंवा मेजर पेनल्टीज असं म्हटलं जातं. नावावरूनच या शिक्षांचं गांभीर्य लक्षात येत आहे. म्हणजे श्री कुलकर्णी यांनी केलेल्या चुकीच्या स्वरूपामुळे त्यांच्यावर या 3 पैकी एका शिक्षेची कारवाई होऊ शकते. कोणत्या आहेत या 3 शिक्षा? त्या 3 शिक्षा पहिली आहे सक्तीची सेवानिवृत्ती, कंपल्सरी रिटायरमेंट, ज्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. ठीक आहे. दुसरी आहे सेवेतून काढून टाकणे, रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस. आणि तिसरी, जी सर्वात कठोर मानली जाते, ती आहे सेवेतून बडतर्फ करणे, डिसमिसल फ्रॉम सर्व्हिस. इथे 1 मिनिट थांबूया. सेवेतून काढून टाकणे आणि सेवेतून बडतर्फ करणे, हे ऐकायला तर जवळपास सारखंच वाटतंय. दोन्हीमध्ये नोकरी तर जातेच. मग यात नेमका फरक काय आहे? खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा कायदेशीर फरक आहे खरं तर. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले जाते तेव्हा त्याची नोकरी जाते, पण भविष्यात तो पुन्हा दुसऱ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतो. त्याच्यावर कायमची बंदी नसते. अच्छा. पण बडतर्फ करणे ही एक प्रकारे कलंक लावणारी शिक्षा आहे. यात नोकरी तर जातेच, पण साधारणपणे तो कर्मचारी भविष्यातील कोणत्याही शासकीय नोकरीसाठी कायमचा अपात्र ठरतो. बापरे. म्हणजे बडतर्फी हा एक प्रकारे भविष्यासाठी कायमचा दरवाजा बंद करणारा निर्णय आहे. ओके. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे सक्तीची सेवानिवृत्ती याकडे येऊ. समजा श्री कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई करण्याचा विचार सुरू झालाय, तर त्यांना थेट नोटीस देऊन घरी बसवलं जातं का? अजिबात नाही. आणि इथेच प्रशासकीय न्यायाचं महत्त्व दिसून येतं. विभागीय चौकशी किंवा डिपार्टमेंटल एन्क्वायरी ही प्रक्रिया पूर्ण करणं कायद्याने बंधनकारक आहे. या प्रक्रियेशिवाय जबर शिक्षा देताच येत नाही. विभागीय चौकशी ही एक प्रकारे अंतर्गत कोर्ट केसच झाली म्हणायची. श्री कुलकर्णी यांना या चौकशीत आपली बाजू मांडण्याची संधी मिळते का? पूर्ण संधी मिळते. हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर आधारित आहे की नाही, ज्याचा अर्थ आहे की कोणालाही त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय दोषी ठरवू नये. बरोबर. या चौकशीची सुरुवात होते दोषारोपपत्राने, चार्जशीट. चार्जशीट. हो. श्री कुलकर्णी यांना एक पत्र मिळतं
ज्यात त्यांच्यावरील आरोप काय आहेत, ते कोणत्या पुराव्यांवर आधारित आहेत याची सविस्तर लेखी माहिती दिलेली असते. अच्छा, म्हणजे त्यांच्या मनात कोणताही संभ्रम राहत नाही की त्यांच्यावर नेमका ठपका काय ठेवला आहे. मग या दोषारोपपत्रानंतर पुढची पायरी काय? दोषारोपपत्र मिळाल्यानंतर श्री कुलकर्णी यांना त्यावर लेखी उत्तर देण्यासाठी साधारणपणे 10 दिवसांची मुदत दिली जाते. 10 दिवस. हो, यात ते एकतर आरोप मान्य करू शकतात किंवा नाकारू शकतात. जर त्यांनी आरोप नाकारले तर मग खऱ्या अर्थाने चौकशीला सुरुवात होते. यासाठी शासन एका निष्पक्षपाती चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करते. आणि ही चौकशी प्रक्रिया कशी चालते? म्हणजे यात साक्षी पुरावे तपासले जातात का, जसं कोर्टात होतं तसं? हो, बऱ्याच अंशी हे न्यायालयाच्या कामकाजासारखंच असतं. शासनाची बाजू मांडण्यासाठी एका सादरकर्ता अधिकाराची म्हणजे प्रेझेंटिंग ऑफिसरची नेमणूक होते. ओके. तो शासनाच्या वतीने पुरावे आणि साक्षीदार सादर करतो. मग साक्षीदारांची सरतपासणी होते आणि श्री कुलकर्णी यांना उलट तपासणी घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. म्हणजे त्यांनाही स्वतःचे साक्षीदार आणि पुरावे सादर करण्याची संधी मिळते. हो, नक्कीच. दोन्ही बाजूंना आपापलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळते. म्हणजे हा पूर्णपणे मनमानी कारभार नाहीये. हो, प्रत्येक टप्प्यावर पुरावे आणि नैसर्गिक न्यायाला महत्त्व दिलेले आहे. ही गोष्ट प्रशासकीय प्रक्रियेबद्दल खूप काही सांगून जाते. अगदी. या सगळ्या तपासानंतर काय होतं? सर्व पुरावे, साक्षी आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर चौकशी अधिकारी आपला चौकशी अहवाल तयार करतात. अहवाल. हो, आणि या अहवालात ते प्रत्येक आरोपावर आपला निष्कर्ष नोंदवतात की कोणता आरोप सिद्ध झाला आणि कोणता नाही. हा अहवाल पुन्हा श्री कुलकर्णी यांना दिला जातो आणि त्यावर त्यांचं अंतिम म्हणणं मागवलं जातं. म्हणजे अंतिम निर्णयाआधी सुद्धा त्यांना एक संधी मिळते. हो, आणि त्यानंतर नियुक्ती अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ हे चौकशी अहवाल, कुलकर्णींचे अंतिम म्हणणे आणि प्रकरणातील सर्व पुरावे या सगळ्याचा एकत्रित विचार करून शिक्षेबाबत अंतिम निर्णय घेतात. ठीक आहे. आता पुन्हा श्री कुलकर्णींच्या केसकडे येऊया. समजा चौकशी अंती ते दोषी आढळले, पण चौकशीत हेही सिद्ध झालं की त्यांचा हेतू वाईट नव्हता, तर त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाची चूक झाली होती आणि मग अधिकारी सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेतात. तर या शिक्षेचा त्यांच्या आयुष्यावर, विशेषतः आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतो? आणि इथेच या शिक्षेचं वेगळेपण आहे. बडतर्फी किंवा सेवेतून काढून टाकणे या शिक्षांमध्ये कर्मचाऱ्याचा सेवाकाळ तिथेच संपतो आणि त्याला सहसा कोणतेही सेवानिवृत्तीचे आर्थिक लाभ मिळत नाहीत. हो. पण सक्तीची सेवानिवृत्ती या शिक्षेचा उद्देश कर्मचाऱ्याला सेवेतून दूर करणे हा असला तरी त्याने आजवर केलेल्या सेवेचा काही प्रमाणात आदर केला जातो. म्हणजे त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटीसारखे लाभ मिळतात का? हो, मिळतात. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 च्या नियम 100 नुसार सक्तीने सेवानिवृत्त झालेला कर्मचारी निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन आणि उपदान म्हणजे ग्रॅच्युटी हे मिळण्यास पात्र असतो. हा या शिक्षेतील सर्वात महत्त्वाचा आणि दिलासादायक भाग आहे. पण ही पेन्शन पूर्ण मिळते की त्यात काही कपात केली जाते? कारण चूक तर झालेली आहे. हा निर्णय सक्षम अधिकारी घेतात. ते प्रकरणाचं गांभीर्य पाहून ठरवू शकतात की कर्मचाऱ्याला पूर्ण पेन्शन द्यायची की कमी केलेली पेन्शन द्यायची. पण इथे कायद्याने एक अत्यंत महत्त्वाची संरक्षक तरतूद केली आहे. कोणती तरतूद? याला आपण 2/3 नियम म्हणू शकतो. 2/3? हो, म्हणजे जरी सक्षम अधिकाऱ्याने पेन्शन कमी करण्याचा निर्णय घेतला तरी ती रक्कम कर्मचाऱ्याच्या मूळ पात्र पेन्शनच्या 2/3 पेक्षा कमी करता येत नाही. अच्छा, उदाहरण देऊन सांगाल का? हो, समजा श्री कुलकर्णींची मूळ पेन्शन 30,000 रुपये असेल तर ती कमी करून 20,000 रुपयांपेक्षा खाली आणता येणार नाही. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे पूर्णपणे रस्त्यावर येण्याची वेळ येत नाही. बरोबर. या तरतुदीमागे एक मोठा प्रशासकीय विचार आहे. ही तरतूद केवळ आर्थिक सुरक्षा देत नाही तर प्रशासकीय न्यायाचा एक मोठा आदर्श दर्शवते. कसा? याचा अर्थ शासन हे मान्य करते की कर्मचाऱ्याने आयुष्यातील एक मोठा काळ सेवेत घालवला आहे आणि एका चुकीमुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पूर्णपणे देशोडीला लावणं योग्य नाही. हा एक प्रकारचा मानवतावादी दृष्टिकोन आहे जो शिक्षा आणि सहानुभूती यांच्यात संतुलन साधतो. अगदी. म्हणजे शिक्षा देतानाही एक मानवी दृष्टिकोन ठेवलेला दिसतो. पेन्शनमधून एक किमान आर्थिक आधार मिळतो हे स्पष्ट झालं. पण कर्मचाऱ्याने कमावलेल्या इतर हक्कांचे काय, जसे की त्याने जमा केलेल्या सुट्ट्या, त्याचं काय होतं? त्याला रजा रोखीकरण किंवा लीव्ह एनकॅशमेंट म्हणतात. सक्तीने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या शिल्लक अर्जित रजेचे पैसे मिळू शकतात. ओके. पण यात एक अट आहे.
जर श्री कुलकर्णी यांच्या चुकीमुळे शासनाचे काही आर्थिक नुकसान झाले असेल तर त्या नुकसानीची वसुली या रजा रोखीकरणाच्या रकमेतून केली जाऊ शकते. समजलं. आता व्यावसायिक परिणामांबद्दल बोलूया. एकदा सक्तीची सेवानिवृत्ती दिली की परत सरकारी नोकरी करता येते का? आपण आधी पाहिल्याप्रमाणे बडतर्फ केल्यास भविष्यातील सरकारी नोकरीवर कायमचा प्रतिबंध येतो, हो ना? हो. पण सक्तीची सेवानिवृत्ती या शिक्षेमुळे तसं होत नाही. कर्मचारी सेवेतून कमी होतो, पण भविष्यात सरकारी नोकरीसाठी तो कायमचा अपात्र ठरत नाही. मग हा कळीचा प्रश्न उरतो की ही शिक्षा नेमकी कोणत्या परिस्थितीत दिली जाते? म्हणजे आपल्या उदाहरणात श्री कुलकर्णींना बडतर्फ न करता सक्तीची सेवानिवृत्ती का दिली गेली? बरोबर. तर स्रोतामध्ये याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. जेव्हा कर्मचाऱ्याने केलेलं गैरवर्तन हे गंभीर स्वरूपाचं असतं, पण ते बडतर्फ करण्याइतकं टोकाचं नसतं, तेव्हा या शिक्षेचा विचार केला जातो. म्हणजे यात कर्मचाऱ्याचा हेतू काय होता, त्याची आजवरची सेवा कशी होती आणि त्याच्या चुकींवरील परिणाम काय झाले, या सगळ्याचा विचार केला जातो. तुमच्या अनुभवात असं काही उदाहरण आहे का? हो, एक केस होती. एका अधिकाऱ्याकडून आर्थिक नियमांचं उल्लंघन झाले होते, जे गंभीर होते, पण चौकशीत हे स्पष्ट झालं की त्यात त्याचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा भ्रष्टाचाराचा हेतू नव्हता. अच्छा. आणि त्याची आजवरची सेवा पूर्णपणे निष्कलंक होती. अशा परिस्थितीत त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करणं अन्यायकारक ठरलं असतं. त्यामुळे त्याच्या आजवरच्या सेवेचा विचार करून त्याला सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली. म्हणजे गैरवर्तनाची तीव्रता, कर्मचाऱ्याचा हेतू आणि त्याचा पूर्व इतिहास यावर हे अवलंबून असतं. ही शिक्षा म्हणजे एक प्रकारचा मध्यम मार्ग आहे. बरोबर. यामुळे प्रशासनात शिस्तही राहते आणि कर्मचाऱ्याने अनेक वर्ष केलेल्या सेवेचा पूर्णपणे अनादर होत नाही. ही शिक्षा कर्मचाऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देते, त्याला सेवेतून दूर करते, पण त्याचं भविष्य पूर्णपणे अंधारात ढकलत नाही. अगदी तसंच. तर श्री कुलकर्णींच्या या काल्पनिक प्रवासातून आज आपण काय शिकलो? सक्तीची सेवानिवृत्ती ही एक गंभीर शिस्तभंगाची कारवाई आहे, पण ती कर्मचाऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्व काही संपवणारी नसते. हो. आणि यामागे विभागीय चौकशी नावाची एक निष्पक्षपाती आणि सविस्तर प्रक्रिया आहे, जी नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर चालते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षेमध्ये 2/3 पेन्शनसारखी आर्थिक तरतूद आहे, जी कर्मचाऱ्याला किमान आर्थिक आधार देते. बरोबर. यातून एक मोठा प्रशासकीय दृष्टिकोन समोर येतो. उद्देश केवळ शिक्षा देणे नाही, तर सार्वजनिक सेवेतील शिस्त, कार्यक्षमता आणि कर्मचाऱ्याचे मानवाधिकार यांच्यात संतुलन राखणे आहे. या स्रोतामध्ये प्रक्रिया आणि परिणाम स्पष्ट केले आहेत, पण हे सगळं ऐकून माझ्या मनात एक प्रश्न येतोय. कोणता? आपण कुलकर्णींचं उदाहरण पाहिलं, पण प्रत्यक्षात गंभीर चूक आणि टोकाची चूक यातली रेषा कोण आणि कशी ठरवत असेल? व्यवहारात ही सीमारेषा नेमकी कुठे आणि कशी आखली जाते? हे निर्णय घेताना अधिकाऱ्यांवर किती दबाव असतो आणि यात मानवी दृष्टिकोनाला किती वाव असतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?